नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। माळवमध्ये राजकीय भूकंप आलेला आहे। खळबळजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे परिण राठोड, तुम्ही पाहता आमचं YouTube चॅनल। तर माळवच्या राजकारणातून एक मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर येत आहे। EM मशीन हॅक करून देतो असं सांगून पैसे उकळण्याचा गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेत्यावर केला आहे। पण आता याच आरोपावरून माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि गणेश भेगडे यांनी सुनील शेळकेंना थेट आव्हान दिले। भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार सुनील शेळकेंना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। EVM हॅक करण्याच्या नावाखाली आम्ही पैसे उकळण्याचे आरोप 8 दिवसात सिद्ध करा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकू असा इशारा त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेत दिला। याच वेळी बाळासाहेब नेवाळे आणि निवृत्त शेटे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते। इतकंच नाही तर गणेश भेगडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील प्रभावाची नैतिक जबाबदारी स्वीकार आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे। याच वेळी त्यांनी सुनील शेळकेंना टोला लगावत म्हटलं की आम्ही युती धर्म पाळला, पण आमदारांनी मात्र खोटे आरोप करून वाद लावला। लोणावळा नगर परिषदेची शोकसभा ही कोरम अभावी तहकूब झाल्यावरूनही त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली। आता सुनील शेळके हे आरोप सिद्ध करणार की गणेश भेगडे कोर्टात धाव घेणार, याकडे संपूर्ण माळवांचं लक्ष लागलेलं आहे। या वादावरून तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा।